गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ ही घटना घडलेली आहे। फुरसुंगीमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालेला आहे। सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांसंदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर गोरक्षक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नेमकं काय घडलेलं आहे? सदाभाऊ खोतांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर गोरक्षक आक्रमक झालेत का? निश्चितच सदाभाऊ खोतांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर गोरक्षक ज्या पद्धतीने आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज सदाभाऊ खोत हे पुण्यातल्या फुरसुंगी परिसरातील जी द्वारकाधीश गोशाळा आहे या गोशाळेला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेत। मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सदाभाऊ खोत यांच्यावरती गोरक्षकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या गोरक्षक आणि सदाभाऊ खोत यांच्यात बाचाबाची देखील या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच या संदर्भात खबरदारी घेतली किंवा हे संपूर्ण वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या ठिकाणी सदाभाऊ खोत देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज सकाळी सदाभाऊ खोत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात गोरक्षकांसंदर्भात आणि शेतकऱ्यांवरती कसा अन्याय होतो या संदर्भातली सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका मांडली होती आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर फुरसुंगीत ते गोरक्षक गोशाळेला भेट देण्यासाठी पोहोचले। मात्र हा वाद त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता थोड्याच वेळात सदाभाऊ खोत ही पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनला पोहोचतायत आणि त्या ठिकाणी या सगळ्या घटनेसंदर्भात आणि एकूणच या गोरक्षणासंदर्भातच एकूण तक्रार देण्यासाठी सिंहगड पोलीस स्टेशनला पोहोचतील आणि त्या ठिकाणी सदाभाऊ खोत नेमकी कुणाच्या विरोधात तक्रार देतील हे बघणं महत्वाचं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे गोरक्षकांच्या विरोधातली जी काही भूमिका मांडताना पाहायला मिळतात त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा वाद उफाळून आलेला आहे आणि त्यामुळेच गोरक्षक देखील आक्रमक होत सदाभाऊ खोत यांच्यावरती हल्ला करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आणि दृश्यांमध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने सदाभाऊ खोत यांच्यावरती हे सगळे गोरक्षक अंगावरती धावून आलेले आहेत आणि वेळीच या सगळ्या संदर्भात पोलीस देखील पोहोचलेत आणि हे सगळं प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या नेमका कोणत्या वक्तव्यावरून वाद झाला होता पाहूया। मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो, मला धमक्या यायला सुरू झाल्या। अरे धमक्या कोणाला देता? शेतकऱ्याच्या पोरांना। आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय। तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, जरा ठेवा। सदाभाऊ खोत यांचं हेच वक्तव्य आणि त्या वक्तव्यावरून आता वाद झालेला आहे। फुरसुंगी परिसरातील गोशाळेला भेट देण्यासाठी सदाभाऊ खोत गेलेले होते, त्यावेळी काही गोरक्षक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे। मात्र मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते देखील होते आणि सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते आणि गोरक्षक यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील त्यानंतर पाहायला मिळालेलं आहे। दरम्यान सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता हा प्रकार पाहायला मिळालेला आहे। फुरसुंगी परिसरामध्ये सदाभाऊ खोत आले असता काही गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। आपण शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोलतो आहोत, मात्र असं असलं तरी मला धमक्या प्राप्त होत आहेत, मला धमक्या दिल्या जात आहेत आणि धमक्या देणाऱ्याला आपण सोबत नांगराचा फाळ आणलाय अशा शब्दांमध्ये सदाभाऊ खोत यांनी इशारा दिलेला होता आणि नेमक्या याच इशाऱ्यानंतर आता सदाभाऊ खोत यांच्या विरोधामध्ये गोरक्षक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं।